छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आजच्या या महायुतीच्या फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरजी, आपले उमेदवार आणि आमदार रवींद्र वायकरजी, आमदार अमित साटमजी, आमदार भारतीताई लवेकर, आमदार विद्याताई ठाकूर, शिवसेनेचे प्रवक्ते आणि उपनेते संजय निरुपमजी, जयप्रकाश ठाकूर, शालिनीताई ठाकरे, कला शिंदे, संतोष मेडेकर, प्रकाश जाधव, अजय विचारे, मुरजी पटेल, गुलाबचंद दुबे, दीपक सावंत, हा डॉक्टर दीपक सावंत आपले माजी मंत्री, कमलेश राय, आणि कोण राहिला असेल? झालं कोण राहिला असेल तर ज्यांनी चिठ्ठी दिली त्याची चूक आहे. खरं म्हणजे महायुतीचे उमेदवार रवींद्रजी वायकर या मतदारसंघातून आपले उमेदवार आहे. खरं म्हणजे त्यांचा फॉर्म भरायला आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होता, ती फॉर्म भरायची रॅली विजयी रॅलीमध्ये रूपांतरित झाली आणि तोच उत्साह आपल्याला 20 तारखेपर्यंत दाखवायचा. आणि जसं रवींद्र वायकर म्हणाले की 20 तारखेपर्यंत आपण सुट्टी घेऊ नका, त्याच्यानंतर सुट्टी घ्या. आपण मनापासून काम केलं, एक दिलाने काम केलं. आज आपल्याकडे बघा किती मित्र पक्ष आहेत. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, आठवले गट, कवाडे गट, रासप, आणखी बरेच लोक आहेत. आणि काही जाहीर न करता देखील आपल्या सोबत आहे. त्यामुळे वायकर यांचा विजय पक्का आहे, हा निर्धार आपण केलेला आहे. खरं म्हणजे आपल्याला 4 तारखेला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. उधळायचा आहे ना? मी आपल्याला सांगू इच्छितो, मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून फिरतोय. पहिला फेज विदर्भ, मराठवाडा, दुसरा फेज. या पहिल्या आणि दुसऱ्या फेज मध्ये महायुती प्रचंड आघाडीवर आहे. महायुतीचं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो, 3रा, 4था आणि 5वा टप्पा देखील महायुतीला अतिशय पोषक आहे. आणि महायुती या महाराष्ट्रामधून आपलं जे मिशन 45 ते पूर्ण करून मोदीजींचे हात बळकट करेल असा विश्वास आपल्या सगळ्यांना. खरं म्हणजे आज पाहिलं आपण, पहिले शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला का घालवावं लागलं? कारण ते युतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार जे स्थापन झालं ते मुळामध्ये वैचारिक आणि विचारधारा सोडून स्थापन झालं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की शिवसेना भाजपा युती होती आपली,
निवडणुकीमध्ये सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं? कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन सरकार स्थापन व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने जेव्हा निकाल सुरू झाले तेव्हा स्टेटमेंट येऊ लागली, आम्हाला सर्व दरवाजे खुले आहेत. तसं बघायला गेलं तर काही ती स्टेटमेंटची आवश्यकता नव्हती. परंतु या सत्ता आणि खुर्ची ही मिळवण्यासाठी शिवसेना भाजपा युती बाजूला ठेवली. लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर. आणि मग बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित होतं त्याच्या नेमकं विरुद्ध केलं. मग महाराष्ट्राच्या जनतेबरोबर विश्वासघात कोणी केला? बेईमानी कोणी केली? मग जे आरोप करताय हे खरे आरोप त्यांच्यासाठी लागू होत आहे. कारण बेईमानी, विश्वासघात फक्त एका खुर्चीसाठी. बाळासाहेब नेहमी सांगायचे, या काँग्रेसला दूर ठेवा. बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसला जवळ केलं नाही, पण या काँग्रेसला कडेवर, डोक्यावर घेतलं, सरकार स्थापन केलं. मला आठवतंय, शालिनीताई इकडे आहात आपण, मी आमदारांबरोबर होतो. मला राज ठाकरे साहेबांचा फोन आला तिकडे, अरे एकनाथ काय करताय तुम्ही? हे सरकार कुणाबरोबर स्थापन करताय? महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर, शरद पवारांबरोबर. बोलो साहेब मी छोटा कार्यकर्ता आहे, हे नेतृत्वाने हे ठरवलंय आणि हे आम्हालाही मान्य नाही. म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं जे करताय ते अतिशय चुकीचं करताय आणि हे सरकार विचारांचं, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. ते न होता दुसरं झालं. आणि महाविकास आघाडीने काय केलं? 2.5 वर्षात काय केलं? लॉकडाऊन. लॉकडाऊनच्या नावाखाली सगळं बंद, सण उत्सव सगळे बंद, सगळे प्रकल्प बंद. आपल्या अहंकारामुळे, बालहट्टामुळे आरेचं कारशेड बंद, तिकडे मेट्रो बंद, हे बंद, ते बंद, समृद्धी बंद, अटल सेतू बंद, सगळं बंद. मग आपलं सरकार आपण स्थापन केलं, याचं कारण शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं आणि उघड्या डोळ्याने आपण पाहतो. आणि म्हणून आमदार, तुम्हाला थोडंसं माहिती आहे सगळं, परंतु मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आमदार आपले सगळे म्हणाले, आम्ही कसं निवडणूक लढवायची, कसं लोकांसमोर जायचं, निधी नाही, काय नाही. वायकर तिकडे होते, वायकरांना पण पैसे मिळत नव्हते, कोर्टात गेले. आणि म्हणून सरकार आपल्याला काही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आतमध्ये घालण्याचे प्रयत्न होता, सगळा होता. म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केला आणि तुमच्या मनातलं सरकार आणलं. सण उत्सवाची बंदी हटवली, विकासाचे मार्ग सगळे खुले केले. 50 आमदार आणि त्यानंतर 13 खासदार इथे गजाभाऊ बसलेले. वायकर थोडे उशिरा आले. ठीक आहे, जसा जसा अनुभव लोकांना येतोय तसं तसं येतात लोक. काल रात्री भाऊ 3 वाजता आपला विजय करंजकर, नाशिकचा जिल्हा प्रमुख, रात्री 3 वाजता त्यांनी प्रवेश केला, कारण त्याला नाशिकची सीट महायुतीची आणायची होती आणि त्याने आज आपला फॉर्म मागे घेतला. संजय निरुपम हे स्वतः इच्छुक होते, इच्छा व्यक्त केली होती. इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही, परंतु त्यांना मी सांगितलं या मतदारसंघामधून मी रवींद्र वायकर यांना तिकीट देणार आहे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमचा निर्णय तुम्ही घ्या,
आणि ते कुठल्याही अटी शर्ती विना आज शिवसेनेमध्ये दाखल झाले. बाळासाहेबांनी त्याला 2 वेळा राज्यसभा दिली होती. आणि म्हणून जेव्हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं, त्या सरकारचं काम बघून ते स्वतः शिवसेनेमध्ये सामील झालं. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे अनेक लोक येतात, हजारो कार्यकर्ते येतात, हजारो शेकडो शिवसैनिक जिल्ह्यातून तालुक्यातून लाखो लोक आज बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये येतात. खरं म्हणजे आज राम मंदिर झालं, 370 झालं, हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते पूर्ण कोणी केलं? मोदीजींनी केलं. 10 वर्षामध्ये जर आपण कामकाज बघितलं तर 50-60 वर्षामध्ये जे झालं नाही, पुढच्या 100 वर्षात होऊ शकत नाही, ते 10 वर्षात करून दाखवलं. त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि आपल्या सरकारमध्ये आपण पाहिलं 2 वर्षामध्ये एवढे निर्णय आपण घेतले. महिला बिगडे भगिनी आहेत, एसटी मध्ये 50% सवलत, लेक लाडकी लखपती, केंद्राची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, किती योजना केल्या. महिला बचत गटांना वाढीव मानधन दिलं, तो फंड डबल केला. आज अनेक योजना, त्या योजना शासन आपल्या दारी. शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, तरुणांसाठी, सगळ्यांसाठी. हे सरकार सर्वसमावेशक निर्णय घेणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला जसं जसं लोकांना विश्वास वाढतोय, हे सरकार काम करतंय. भाषण करून करून जरा आता 2 भाषण करून आले. आता इथून मला परत भिवंडीला जायचं आहे. मोदी साहेब मला म्हणाले एका सभेमध्ये, शिंदेजी आपका आवाज बैठेगा. जरा तिसऱ्या सभेत बोले बैठ गया. बोला नाही, कुछ तो इलाज करता हूं. कारण ते एवढ्या सभा घेतात, पूर्ण देशभर पायाला भिंगरी लावून फिरणारा प्रधानमंत्री आपल्याला भेटला. या जगामध्ये, देशात नाही जगभरामध्ये नंबर 1 ची लोकप्रियता लाभलेला प्रधानमंत्री आपल्याला भेटलाय. आपलं भाग्य. आणि म्हणून आज देश पुढे चाललाय, महासत्तेकडे चाललाय. पूर्वी आपल्या भारत देश पाकिस्तानचा हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आपले प्रधानमंत्री तिकडे ती कमिटी होती, त्याच्यामध्ये बोलायचे, बघा त्या पाकिस्तानी असं केलंय, पाकिस्तानी तसं केलंय, त्यांना समजवा. असा मजबूर भारत होता. आता मजबूत भारत आहे प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली. आता पाकिस्तानी डोळे वटारले, बॉम्बस्फोट तर दूर. पहिले आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून तिकडे न्यायचे, आपण बघत राहायचो दुबळ्यासारखे. पण आता पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला. ईट का जवाब पत्थर से देने वाला है. आणि म्हणून हा फरक, एकीकडे 24 तास काम करणारा माणूस, दुसरीकडे थोडा भारत जोडो का तोडो यात्रेमध्ये थकला की गेला परदेशात, विदेशात गेला की तिकडे आपल्या प्रधानमंत्र्याची बदनामी, देशाची बदनामी. तुम्हाला प्रधानमंत्री म्हणून कोण पाहिजे? मोदीजी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? स्वप्नात
स्वप्नात देखील विचारलं तरी सुद्धा नरेंद्र मोदी यांचंच नाव लोक घेतील. आणि आज या भारताला आत्मनिर्भर भारत केलाय. महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून दिलाय. पहिलं नवीन संसद भवनामध्ये काय ठराव केला असेल तर तो महिलांना 33% आरक्षण देण्याचा. आणि आपलं हे सरकार पण महिलांचा सन्मान करणार आहे, नारी शक्तीचा सन्मान करणार आहे. आपण आता बघा, महिला किसी से कम नहीं है. तुम्ही वाजवली नाही पण यांनी वाजवली. नारी शक्ती त्याला सन्मान करण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला. आता मुलाच्या नावापुढे वडिलांच्या अगोदर आईचं नाव टाकायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा जसा सन्मान केला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. हे राज्य त्यांच्या आदर्शाप्रमाणे आपण चालवतो. आणि मग रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक रयतेच्या पोटी प्रेम होतं, रयतेच्या बद्दल प्रेम होतं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आपला. आज जे निर्णय आपण घेतले ते आपल्या समोर आहे. 2.5 वर्षात सगळं बंद होतं, ठप्प होतं, निगेटिव्हिटी होती. तुम्हाला काय मिळणार यापेक्षा मला काय मिळणार. उद्योग आले की आमचं काय तर जायचं पळून. मला काय मिळालं पेक्षा मी या देशाला काय देतोय हे बघणारं राज्य करता पाहिजे. मला काय मिळालं त्यापेक्षा या राज्यातल्या गोर गरीब जनतेला काय मिळालं हे पाहणारा राज्य करता पाहिजे. अहंकार इगो हा न ठेवता आपल्या सत्तेचा अधिकाराचा वापर गोर गरिबांच्या सेवेसाठी केला पाहिजे, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो, हे राज्य 2 वर्षामध्ये सगळे बंद पडलेले, बंद पाडलेले सगळे प्रकल्प आपण सुरू केले. स्पीड ब्रेकर घातलेले सगळे स्पीड ब्रेकर हटवले. आणि सगळीकडे आज पाहतोय बाळासाहेबांच्या नावाचा नागपूर मुंबई झाला, हा अटल सेतू झाला, कोस्टल हायवे झाला, मिसिंग लिंक होतोय. किती प्रकल्प, मेट्रो 2, मेट्रो 7 हे आपण शुभारंभ केला. मेट्रो 3चं काम थांबवलं. मी म्हणालो असं करू नका. बोले नाही 10,000 कोटीची चौकशी लावा. बोला अजून तो प्रकल्प मागे जाईल. 10 वर्ष अजून 20,000 वाढतील, लोकांच्या खिशातले पैसे जातील. आणि ते फार माझ्या मागे लागले. मी म्हणालो आता वेळ आलेली आहे. आणि मग सगळं भरून आल्यानंतर एकदा मग काय होतं त्याप्रमाणे मग सरकारचा टांगा पलटी करून टाकला. नवीन सरकार आणलं. सोपं काम होतं काय? पण त्याला धाडस लागतं. ते धाडस या एकनाथ शिंदेने दाखवलं. आणि म्हणून आणि बाळासाहेबांच्या विचाराचा झेंडा आम्ही घेऊन पुढे निघालो. काय होईल माहित नाही. सरकारमध्ये मंत्री असताना मंत्रीपदाला ठोकर मारून आम्ही निघालो. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढं भगवा खांद्यावर घेऊन. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
या राज्यात युतीचं सरकार आम्ही पुन्हा बनवलं. मी आणि देवेंद्रजींनी पुन्हा घेतलं. त्यानंतर अजितदादा आले. राज ठाकरे साहेबांनी मोदी साहेबांच्या विकासाला पाठिंबा दिला, राज्य सरकारला पाठिंबा दिला. खरं म्हणजे जेव्हा राज्यकर्ते आपला स्वार्थ बाजूला ठेवून जनतेचं हित लक्षात घेऊन काम करतात, तेव्हा अनेक लोक सोबत येतात आणि तसंच आता या राज्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून काही लोक मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशी चेष्टा करायची. मोदीजींनी मंदिर पण बांधलं, तारीख पण दाखवली, उद्घाटन पण करून टाकलं. आणि म्हणून काय म्हणाले, काल परवा बाळासाहेबांच्या विचारांच्या खांद्यावर झेंडा घेऊन भगवा घेऊन निघालेल्या शिवसैनिकांना म्हणाले, गाढव. शिवसैनिक गाढव नाही, हे लंबी रेस का घोडा आहे. तर गाढव कोण आहे ते मी नाही बोलत. आणि बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेसला मतदान करणारे गाढव आहे म्हणायचे की नाही. मग आता ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्यांना मतदान करण्याचं काम कोण करणार आहे. मग गाढव कोण. मी नाही बोलत, मी त्यांची भाषा बोलत नाही. मला बाळासाहेबांनी ते शिकवलं नाही, दिघे साहेबांनी ते शिकवलं नाही. आणि म्हणून आज तेच मतदान करायला निघाले ज्यांनी बाळासाहेबांना नेहमी बाळासाहेबांच्यावर आरोप केले, सावरकरांवर आरोप केले, तेच आज पंजाला मतदान करायची भाषा करतायत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगेन, महायुतीची वज्रमूठ भक्कम आहे आणि ही वज्रमूठ आपण अधिक मजबूत करूया, अधिक मजबूत करू. आपला अजेंडा काय, विकासाचा अजेंडा आहे. आज आपण एवढं काम केलंय की त्याच्यापासून आपले लक्ष विचलित करण्यासाठी नवीन नवीन फंडे, नवीन नवीन संभ्रम पसरवण्याचं काम करताय. संविधान बदलणार म्हणतात. बाबासाहेबांनी घटना लिहिली. बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकला. बाबासाहेबांच्या घटने. आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच तुमचा हा शेतकऱ्याचा एक मुलगा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि म्हणून त्याचबरोबर काल कोणीतरी म्हणालं, कोण काँग्रेस वडेट्टीवाराने आपल्या शहीदांचाच अपमान केला. म्हणाले करकरे यांना कसाबची गोळी लागली नाही. अरे ज्या कसाबने शेकडो लोकांचा बळी घेतला त्या कसाबची तुम्ही तळी उचलताय. पाकिस्तान जे बोलत होता ती पाकिस्तानची भाषा तुम्ही बोलताय. करकरे, काळसकर, कामटे, ओंबळेनी तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही. आज अशा शहीदांचा अपमान तुम्ही करताय, देशभक्तांचा अपमान तुम्ही करताय, पाकिस्तानची भाषा बोलताय. कुठं फेडणारे पाप. म्हणजे मी मगाशी म्हणालो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरेल. आणि तो फारूक अब्दुल्ला म्हणाला काँग्रेस के पास अनुभव आहे. या देशात राहता, या देशाचं अन्न खाता आणि पाकिस्तानचे गोडवे गाता. हे देशद्रोही ही जी काही
पिलावळ आहे, त्यांना आपल्याला संपवायचं आहे ना. संपवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. मी जाहीरपणे सांगतो, बाळासाहेब देखील सांगायचे, आपल्या मंत्रिमंडळात साबिर शेख मंत्री होते, माझ्या मंत्रिमंडळात पण अब्दुल सत्तार मंत्री आहे. देशभक्त मुसलमान जे आहेत हे आपले आहे. देशभक्त मुसलमान, देशभक्त हिंदू, देशभक्त शीख, देशभक्त ईसाई, सगळे जे देशावर प्रेम करतात ते आपले आहे. आज बीजेपीने एक कुठली जाहिरात काय टाकली होती, आम्ही काय मत इथं दिल्यावर फटाके कुठे पुन्हा पाकिस्तान का भारतात, एक जाहिरात दिली. त्या जाहिरातीवरून महाविकास आघाडी मध्ये इलेक्शन कमिशनकडे जाणार काँग्रेस, कोर्टात जाणार. अरे काँग्रेसचं नावच नाही त्याच्यामध्ये. बोले मत इथं मिळाल्यावर फटाके कुठे फोडणार, भारतात का पाकिस्तानात, त्याच्यामध्ये काँग्रेसचा काय उल्लेखच नाही. पण चोराच्या मनात चांदणं, त्यांनी ते स्वतःवर लागू करून घेतलं. कारण पाकिस्तानची भाषा आता ते बोलू लागले. आणि म्हणून आता पाकिस्तान आपल्या देशाकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. कारण आज आपल्या देशाला मजबूत प्रधानमंत्री लाभलेला. गेले ते जुने दिवस 2014 पूर्वी बघा, बॉम्बस्फोट झाले, पुण्यात झाला, दिल्लीत झाला, मुंबईत झाले, रेल्वेत झाले. त्या बॉम्बस्फोट मध्ये फक्त हिंदू मेले का? हिंदू पण गेले, मुसलमान पण गेले, सिख पण गेले, ईसाई पण, जो भेटला तो गेला. करप्शन, भ्रष्टाचाराचे घोटाळे एवढे निघाले. 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत दाखवली कोणी? भ्रष्टाचाराचा एक तरी प्रधानमंत्र्यांवर आरोप करण्याचं धाडस कोणी केलं? असा बेदाग प्रधानमंत्री आहे. आणि भ्रष्टाचाराने भरभटलेले हे काँग्रेसवाले प्रभाकर कुठे आहे? एक जरा ती हे दे ना, 2च मिनिटात दाखवतो काय. म्हणजे माणूस कसा बदलतो, सरडा रंग बदलतो पाहिलेला आपण, पण एवढ्या फास्ट स्पीड मध्ये. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन, सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहे, मोदी म्हणजे काय आहे, तर मोदी समोर बसलेले आहेत. पण जर तर नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा, तुम्ही दुसरा पर्याय देताय. एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे, जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मराठा आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देताय. कोणी राहिलेलं नाहीये, सगळे बरबटलेले आहेत. कोण कोळशात बरबटले आहेत, कोण 2G मध्ये बरबटले, कोण कशात बरबटले, सगळं बरबटलेलं. तुम्ही नरेंद्र भाईला मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात, तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात. बघितलं? आता म्हणतात नरेंद्र मोदी, ओनली काँग्रेस, हात का पंजा. अरे सरडा रंग बदलतो, पण एवढ्या स्पीडने रंग बदलणारा नवीन. आणि म्हणून रवींद्र वायकर इकडे आहेत, त्यांना अनुभव आहे. किती निवडणुका लढवल्या तुम्ही? 4, 5, 7, 8 लढवल्या. 8 निवडणुका लढवल्या. आणि 8 निवडणुका लढवलेला रवींद्र वायकर यांना विधानसभेत देखील 90,000पेक्षा जास्ती मतं मिळालेली आहे. आज रवींद्र वायकर, अमित साटम, आपल्या लवेकरताई, ठाकूरताई, इथे 4 जण झाले. आणि बाकी तर आपल्या सोबत आहेतच. त्यामुळे आहेत म्हणजे मुंबईचा केलेला विकास आहे ना. आपण मुंबई बदलते की नाही? अरे खड्डेमुक्त मुंबई करतोय आपण. मी मुख्यमंत्री झाल्या आयुक्ताला बोलवलं. मी बोले काय रोज खड्ड्यामधून प्रवास करायचा, काय प्रॉब्लेम आहे? तर बोले काय दरवर्षी आम्ही ते रिपेअर करतो. कशाला?
काळ्याचं पांढऱ्याचं काळं कशासाठी? 3,500 कोटी रुपयाचा हिशोब त्यांनी मला दिला. बोले 10-15 वर्षात एवढे खर्च झाले. मी म्हणालो बिलकुल चालणार नाही. आणि पहिला फेज आपण सुरू केला 6,500 कोटीचा, दुसरा 6,000 कोटी. आता त्याचं काम सुरू झालंय. 2 वर्षामध्ये खड्डे मुक्त मुंबई. सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत. डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे. प्रदूषण खाली आलंय. मुंबईचं पोल्युशन कमी झालंय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला ना आपल्याकडे. ती आयडिया माझी आहे. ठाण्यात पहिले 50 सुरू केले मी. चेलला बोलवले. मला प्रत्येक चाळीमध्ये झोपडपट्टीच्या बाजूला आपला दवाखाना पाहिजे बाळासाहेबांच्या नावाचा. त्याच्यावर टीका करू लागले लोक. त्याची सेवा घेऊ लागले. मी स्वतःच काही ठिकाणी व्हिजिट केले. लोकांना विचारलं. लोक खुश होते. आमच्या घराच्या बाजूलाच दवाखाना. 147 प्रकारच्या टेस्ट फ्री, औषध फ्री, इंजेक्शन फ्री, सगळं फ्री. त्याने पोट दुखू लागलं. मी सांगितलं त्यांना ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांना पण या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात फ्रीमध्ये उपचार देऊन टाका. आज मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. जगभरातले लोक इकडे येतात. मग मुंबई कशी पाहिजे? आज रात्रीची लाईट बीट दिसते, चांगलं वाटतं ना, बरं वाटतं ना. मुंबई बदलते. मुंबई स्वच्छ, सुंदर, डीप क्लीन ड्राईव्ह म्हणाले मुख्यमंत्र्यांचं काम आहे का? जे लोकांच्या हिताचं आहे त्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरेलच. नाले सफाई बघायला मी गेलो. कुठला मुख्यमंत्री कधी गेला होता? बोले नाले सफाई तर हे काय मुख्यमंत्र्यांचं काम असतं. पण मला अभिमान आहे. मी गेलो आणि सांगितलं चेलला जिथे पाणी साचणार नाही त्या अधिकाऱ्याचा सन्मान करू. तिथे पाणी साचेल त्या अधिकाऱ्याला नारळ देऊ आणि घरी पाठवू. बिलकुल पाणी साचलं नाही. किती कचरा काढला, किती गाळ काढला, किती चिखल काढले याचा आम्हाला काही हिशोब दाखवू नका तुम्ही. हा फरक आहे. सिस्टीम अलर्ट होते, काम करते, त्याचा फायदा होतो. आणि म्हणून घरी बसून हे करता येतं का? होऊ शकतं का? फेसबुक लाईव्ह होऊन करून काय राज्य चालवता येतं का? त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं. आणि मी तुम्हाला सांगतो किती काही आरोप केले तरी सुद्धा आरोपाला मी कामाने उत्तर देतो. आरोपाला आरोपांना. आणि म्हणून जिथे जिथे जातो हजारो लोक प्रेमाने स्वागत करतात. रवींद्र वायकर जसं म्हणाले की या मतदारसंघात देखील हा आपला महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि आपण एकजुटीने 20 तारखेपर्यंत काम करायचंय. 20 तारखेनंतर रवींद्र वायकर तुमची 5 वर्ष सेवा करतील. एकही कुणाची तक्रार येणार. फक्त 40 पैकी 32 नगरसेवक आपले आहेत, 4 आमदार आपले आहेत. मग कसं काय कोण जिंकू शकतो दुसरा माणूस? आणि बाकी आहेत ते पण ते मी गणित करत असतो नंतर. आता मी कोल्हापूरला गेलो. तिकडे म्हणाले कोल्हापूरला येऊन बसला मुख्यमंत्री. मोदीजी सारखे महाराष्ट्रात येत आहेत. अरे काय बंदी आहे का? बंदी आहे? तुमचा कार्यक्रम करायलाच मोदी येत आहेत सारखे महाराष्ट्रात. आणि मी पण जिथे जाऊन बसतो तिथं पूर्ण करेक्ट कार्यक्रम करून येतो. त्यामुळे आपल्याला बघा मी एवढंच सांगतो, आपण सगळेजण आपले दलित बांधव आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सिख आहेत, ईसाई आहेत, सगळ्यांना मी सांगतो केवळ आणि केवळ फक्त वोट बँक म्हणून या सर्व लोकांना काँग्रेसने आतापर्यंत वापरलंय. परंतु बाळासाहेबांचं आपण विचार घेऊन पुढे जात असलो तरी सुद्धा सर्व हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या सगळ्यांना सोबत घेऊन जातो. आज सांगतो मी मौलाना आझाद मंडळाला 30 कोटीची तरतूद होती. या एकनाथ शिंदेच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने
500 कोटी रुपये ठेवले ना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन हे सरकार चालवतो. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम आपण करतो आहे. आणि म्हणून मी एवढीच विनंती करेन की येत्या 20 तारखेपर्यंत सुट्टी आपण घेऊ नका. कारण कमी वेळात आपल्याला जास्ती काम करायचं आहे. कमी चेंडूत आपल्याला चौकार षटकार मारायचे आहेत, म्हणजे जास्ती रन काढायचे आहे. आणि म्हणून 20 तारखेपर्यंत आपण डोळ्यात तेल घालून काम करा. आपले आजूबाजूचे कोणी गावी गेले असतील, कुठे सुट्टीवर गेले असतील, 2-3 दिवस सलग शेवटी सुट्ट्या आहेत, त्या सुट्टीवर त्यांना म्हणायचं मतदान करा आणि मग जा. एवढं आपण करा. आणि मतदानाचा टक्का जो आहे, मतदारांना खाली आणण्याचं काम जे आपले बूथ प्रमुख आहेत, गट प्रमुख आहेत, पन्ना प्रमुख आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते सगळे मिळून आपण एकच काम करायचं. त्या दिवशी सकाळी 7 वाजता मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेण्याचं काम आपण केलं तर आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड या निवडणुकीमध्ये तुटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा एवढे प्रमुख कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर का होणार. रवींद्र वायकर यांचा विजय हा पक्का आहे. याच्यावर शिक्कामोर्तब आपल्याला करायचं आहे, एवढंच सांगतो. आणि मग जाहीर सभेला बोलू आपण. पण आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. येत्या 20 तारखेला आपल्याला रवींद्र वायकर यांच्या नावासमोरच्या धनुष्यबाण या निशाणीचं बटन दाबायचं आहे आणि रवींद्र वायकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे. आपली घोषणा अबकी बार, फिर एक बार और पहली बार रवींद्र वायकर, इनका कर दो बेड़ा पार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.